आई गेली माहेरी, पप्पा माझी पूच्ची मारी. माझ्या सर्व स्टोरी ना तुम्ही भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. असेच प्रेम असेच पुढे राहू द्या म्हणजे मी नवनवीन कथा तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यापैकी काही खरोखर घडलेल्या किंवा थोडेसे काल्पनिक तसेच कोणी मित्र मैत्रिणी यांनी शेअर केली असेल तर ती कथा मी नक्की सादर करेन. तर कथेला स्टार्ट करण्यापूर्वी जर कोणी या कथेचा अगोदरच भाग वाचला नसेल तर माझे आणि पापांचे संबंध चांगले निर्माण झाले होते. ते मला नेहमी काही ना काही देत असत जसे की नवीन लग्न झाल्यावर कसे नवरा बायको असतात ते फिलिंग देत होते. आम्ही हळूच चुंबन घ्यायचो त्यावेळी ते मला चांगलेच सोडून काढायचे पण आमची ठोकठोकी पुन्हा कधी झाली नाही कारण आई घरातच असायची. तिचा ठोक्या गेला होता गावाला आणि रात्री पण जमायचे नाही त्यामुळे आम्ही ठोक्यासाठी आतुर झालो होतो. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. कारण आईच्या माहेरी कोणतरी आजारी असल्याची बातमी तिला लागली आणि ती एकटीच माहेरी गेली. पापांना सुट्टी नव्हती, मुद्दाम काढली नाही आणि मी काय माझ्या आजोळी जात नाही त्यामुळे ती एकटीच गेली. आई जायचा अवकाश होता आम्हाला. ती गेली तशी मी पापांना फोन केला आणि बोलवून घेतले कारण ती जायच्या दिवशीच त्यांनी रजा घेतली होती. पापा यायच्या अगोदर मी मस्तपैकी नवीन साडी नेसली होती आणि नटून थटून बसले होते पापांची वाट बघत. पापा आल्यावर मला त्यांनी पाहिले आणि पटकन मला हवेत उचलून घेतले. त्यामुळे झाले असे की माझे आंबे त्यांच्या तोंडासमोर होते आणि डिक्की त्यांच्या हातात जी मस्त दबली गेली होती आणि पापा पण त्यांचे डोके माझ्या आंबेवर दाबू लागले. हावा मॅस्ट वाटत होते. एका पुरुषाचा स्पर्श जेव्हा एका मुलीला बाईला तेव्हा तिच्या शरीरातून ठोकण्याचा करंट येतो. आतून रक्तप्रवाह फास्ट होतो, श्वास मोठा होतो तसेच माझे होत होते. मी कहो पापा सोडा की किती वेळ असाच वरून वरून करणार आहात, आतील मजा घ्यायची नाही का? पापा आज आतून बाहेरून सगळीकडून मजा घेणार आहे राणी. आज आपल्याला कुणाची भीती ना परवा आहे. खाली उतरून त्यांनी माझे ओठ ताब्यात घेतले. लास्ट वेळी झाले तेच पुन्हा म्हणजे तंबाखू पण मी ह्यावेळी तसाच चुंबन केला आणि आमची चालू झाले. तर खाली पापांचे हात माझी साडी फेडण्यात व्यस्त झाले होते. मग मी पण त्यांचा शर्ट काढला. MIDC मध्ये असल्यामुळे त्यांचा घामाच वास येत होता म्हणजे कपड्यांना पण मला तो आवडत होता. मी त्यांच्या शरीरावर किस करू लागले. मला थांबवून ते पण माझं शरीर चाटत होते. थोड्याच वेळात आम्ही दोघे पूर्ण नागडे झालो आणि बेडवर आलो. आज आम्हाला कुणाची पर्वा नव्हती त्यामुळे आमचे बिनधास्त चाले होते. पापा मला पायापासून चाटायला लागले. काय फिलिंग देत होते त्यांचा जीभ माझ्या पायावरून माझ्या जिलेबीत आली आणि ते खुशाल माझ्या पिंकीला चाटू लागले तर कधी जीभ आत घालत होते. पाणी पाणी झाली होते मी. ते मस्तपैकी जीभ हात बाहेर करत होते. मी पण त्यांचे डोके तसेच दाबून धरले आणि माझे पाय त्यांच्या पाठीवर टाकून त्यांना लॉक केले. त्यांचे नाक पण दाबले गेले मुळे श्वास घेता येईना तर त्यांनी माझ्या दाण्याला चावले तशी मी किंचाळून त्यांना मोकळे केलं. मी पापा. काय हो? असे कोणी चावते का? दुखले ना? पापा मला दाबून ठेवल्यावर काय करू? मी बरबर. चावा कुठे पण चावा. माझे शरीर तुमच्यासाठीच आहे. अहो त्यांनी ते मनावरच घेतले आणि पहिला खाली दाण्याला चावले परत वर येऊन माझी अंबा दाबून चावायला लागले. दुखत तर होते पण ठोक्या चढला असल्यामुळे ते त्यांचे चावणे हवे हवेसे वाटत होते. मग मी पण काय कमी वाटले काय त्यांना वर ओढून त्यांचे ओठ ताब्यात घेतले आणि मस्त त्यांच्या लिपल चावा घेतला आणि माझा लव्ह बाईट दिला. आता ते जरा किंचाळले कारण मी जास्तच जोरात चावले होते आणि रक्त पण आले होते जे मी पिले. मी पापा पिंकी तळमळत आहे खूप तुमचे हत्यार पाहिजे तिला, घाला ना आता आत. पापा तुझ्या पिंकीला तर देणारच आहे पण आधी ह्याला तोंडात तर घे ना. याची चव बघ जरा. मी प्लीज पापा आधी पिंकीला द्या. नंतर दिवसभर मी तोंडात ठेवते वाटल्यास तुम्ही परत माझे फक्त तोंड ठोका पण आता माज लागलेली आग शांत करा. मग पापा ऐकून त्यांनी त्यांचा सोटा माझ्या दाण्याला रगडायला चालू केले. त्याच्या ह्या प्रकारामुळे मी खालून उडत होते. कधी आत घुसवला कळलेच नाही आणि दणके द्यायला लागले.
खालून मी उडत होते तर वरून ते माझ्यावर उडत होते. मध्येच त्यांना ओढून मी किस करत होते तर पापा स्तन दाबत होते. वातावरण तापले होते खूप. अचानक पप्पानी सोटा बाहेर काढला आणि परत जोरात दणका दिला. असे ते सारखे करत होते त्यामुळे त्याचा दणका पूर्ण आत लागत होता. आणि मला त्याचे हे दणके आवडत होते. जरा वेळ थांबून त्यांनी त्यांचा सोटा आणि माझी पिंकी पुसून कोरडी केली आणि परत ठोकायला चालू केले, पण आता जरा घर्षणमुळे त्रास होत होता. घाशी पाणी पाणी होते त्यामुळे काही वाटले नाही. पण पिंकी गप्प बसते होय लगेच पाझरू लागली आणि पचपच आवाज येऊ लागला. आता माझी झाडणार होते. पापा माझे होत आलंय दणके मारत रहा जोरात. झवा. फाड माझी पिंकी. हाना की. असे म्हणत माझे हात त्यांच्या दिक्कीला लावून दाबू लागले. शेवटी पापा ओरडून मोकळे झाले आणि माझ्यावर पडले. आता एक राऊंड झाला होता. पण आमच्या दोघांची इच्छा पुढच्या राऊंडची होती. आम्ही ठोकून झाल्यावर तसेच नागडे पडलो होतो इकडच्या तिकडच्या गप्पा मारत, पण आम्ही दोघेही तसे सेक्स भुकेलेच होतो त्यामुळे एकमेकांच्या शरीराबरोबर खेळायला लागलो. पापा हळूच माझ्या स्तनाग्रे चिमटीत पकडत होते तर कधी पूर्ण अंबा दाबत होते त्यामुळे माझ्या तोंडातून सिसकारी बाहेर पडायची तर कधी खाली माझ्या पिंकीला दमायचे, कधी दाना पिरघळत होते तर कधी एक दोन बोटे आत घालत होते. यामुळे मी उत्सुक होत होते. मी पण मग हळूहळू त्यांच्या उघड्या शरीरावर हात फिरवू लागले आणि त्यांचा सोटा हातात घेऊन त्याला हलवू लागले. अगोदरच त्याने सलामी द्यायला सुरुवात केली होती आणि आता तर त्याची तोफ झाली होती. घाशी ब्लोजॉब दिला नव्हता म्हणून आता त्याला मी तोंडात घेऊन लॉलीपॉप सारखे चोखायला सुरुवात केली. पप्पा पण मनमुराद माझ्याकडून चोखून घेत होते. मी मस्त सोटाचा ताव मारून झाल्यावर पप्पांना खाली झोपवले आणि त्यांच्यावर बसले. सोटा माझ्या जिलेबीवर सेट करून हळूहळू आत घुसवू लागले. थोडीशी कळ जाणवत होती पण जिलेबीला सुटलेले पाणी त्याला वाट मोकळी करून देत होते त्यामुळे त्यांचा सोटा पूर्ण आत घुसला तशी मी हळूहळू वर खाली होऊ लागले. पण पापा जरा विचारात दिसले म्हणून त्यांना विचारले तर ते बोलले, पापा राणी मला तुझी दिक्की मारायची आहे. मी नको खूप दुखेल पापा तुमचं हत्यार मोठे आहे. पप्पा काळजी करू नकोस मी हळूहळू करेन. नाही नाही करून शेवटी पापाने डिक्की मरायला तयार केले. मला पण भीती वाटत होती. त्यांनी मला डॉगी स्टाईल केले आणि घरातील तेल घेऊन आले. पहिला ब्यापैकी तेल त्यांनी डिक्कीच्या भोकात सोडले आणि हळूहळू एक बोट घालू लागले. मला दुखत होते खूप पण सहन करू लागले त्या वेदना. एक बोट पूर्ण आत घालून बाहेर काढत होते. नंतर त्यांनी दोन बोटे घातले. ह्यावेळी जरा जास्त दुखले. मी पापा नको ना. राहू दे डिक्की मारायची आत्ताच दोन बोटे जाताना खूप परत तुमचा सोटा जाईल का. पापा तू गप्प बस मी घालतो बरोबर. नाही दुखू देणार. दोन बोटांचा खेळ करून झाल्यावर ते सोटा घालण्यास सज्ज झाले. आणि त्यांचा सुपारा माझ्या भोकावर ठेवला आणि आत घालू लागले. तुम्हाला सांगते नको वाटत होते. दुसऱ्या क्षणी कसलाही विचार न करता पूर्ण सोटा आत घुसवला. माझे डोळे पांढरे पडले. मला अंधारून आले. डोळ्यात पाणी आले. पप्पा मेले मी काढा ते बाहेर. इवलेसे माझे भोक त्यात हे तुमचे हत्यार मला मारून टाकेल. पण पप्पा काही ऐकतील असे वाटत नव्हते. त्यांनी दणके द्यायला चालूच केले. त्यांच्या प्रत्येक दांक्याला मला चंद्र तारे सूर्य दिसत होते पण पप्पांना त्याची काही एक पडले नव्हते. ते सुरूच होते. सुरुवातीला त्रास होतो आणि नंतर मजा येते हे धांदात खोटे आहे. जिलेबी पाणी सोडते पण डिक्की नाही त्यामुळे मला दुखणे हे वाढतच होते. त्यात पापा काही थांबत नव्हते. आग झाली होती खाली. तब्बल 15 मिनिटे पापा माझी डिक्की मारत होते. शेवटी त्यांनी त्यांचा माल सोडला आणि शांत झाले. लगेच मी तिथून बाथरूम गाठले आणि मोठ्या बादलीत थंड पाणी घेतले आणि त्यात अवघडून बसले आणि थंड पाण्यात डिक्की ठेवली. परत काही मी मारून घेणार नाही हे मनाशी ठरवले.